जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शेवालाल. काल एका दादाने एक म्हण टाकली होती, ताई आमच्या शेवालालचं का नाव घेत नाहीस. अरे तसं नाही बाबांनो, मला सर्व धर्म समान आवडतात. माझ्याच बापाची शिकवण आहे, त्यांनी सगळ्यासाठीच केलं. मी कशाला कोणाला एका शब्दामुळे नाराज करू. नाही करत मी, सगळ्यांसाठीच आहे. माझ्या बापानंच ते सांगितलं आहे आणि माझ्या बापानं पूर्ण आयुष्य घातलंय सगळ्यांना समान ठेवण्यासाठी. काय आहे त्यांना कळत नाही माझ्या बापाचं मोल. मला एक जणाने म्हणजे मेसेज टाकला, म्हणजे सांगितलं, थोडंसं अंधारून होतं ते, तरी पण मला सांगावं लागेल, सत्य हे लपवायचं नसतं, की ताई मला एक उदाहरण द्यायचं आहे तुला, की आपण दोघं भाऊ भाऊ आहोत आणि आपल्या दादानं प्रगती केली, मला कळत नाही आणि माझ्या ह्या न कळण्याचा फायदा घेतला आणि दादाने मला एकट्यालाच दाबून ठेवलं आणि आपल्यासाठीच सगळं केलं होतं बाबांनी, पण मला ही गोष्ट कळत नाही, तर दादांनी माझा फायदा घेतला. तर मी त्याला एक छोटंसं उदाहरण दिलं. आता हे उदाहरण ऐका. मी त्याला काय सांगितलं, की बाबा आपल्या पप्पांनी आपल्या दोघांना पण एक एक्झाम्पल देते, की 15 एकर जमीन दिली आणि आपण दोघांना सोबत दिली, की बाळांनो ही घ्या, हिला पिकवा आणि खा, हिचं जतन करा, राखण करा. तर काय झालं माहिती का, एक म्हणजे मी लगेच झोपी गेलो. अंगावर गोदडी घेतली, चादरी घेतली आणि मस्तपैकी झाडाखाली मी झोपी गेलो. जेव्हा जाग येईन तेव्हा बघायचं आहे 15 एकर जमीन पप्पाची, माझीच आहे, हक्काची आहे आणि मी झोपायचो. पण तितक्यात काय केलं माझ्या मोठ्या दादाने, समजदार होता, त्याला माहीत होतं की ही जमीन किती मोलायची आणि ह्या जमिनीचं कसं राखण करायचं. ते रात्रंदिवसाचं कष्ट केलं, नांगरलं, खुरपिलं, पाणी दिलं, जीवाचं रान केलं, अक्षरशः डोळ्याचे म्हणजे रात्र जागून परत त्यानं त्या जमिनीला पिकवलं. फुलं आले, फळं आली, बाग फुलली. आता दादाचं पीक मार्केटला आलं, दादा मार्केटला आला, दादा गाडीत हिंडायला, दादा बंगल्यात हिंडायला. तवा कुठं मग मला जाग आली. तुम्ही बघतो की काय दादा करतोय, दादा आता प्रगतीच्या मार्गावर आहे. मग दादानं माझ्या संग अन्याय केला, मग मला लगेच जाग आली, मग मी दादाला भांडाय उतरलो रिंगणात. माझा हक्क मला हवा आहे. हे असं झाले आणि हे टोचल पिकून आला. तर माझं एकच म्हणणं आहे की वादळाला आड जायचं नसतं. वादळ हे वादळ असतं, शांत आपलं खालीमान घालून कुठंतरी एक आडोसा बघायचा असतो. तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. एक शब्दाने, सहज कॉक्रेज शब्दानं पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जग अभिजितदादानं पॅक केलं आहे. त्याची ताकद काय माहिती का, बाप, आपला बाप, तुमचा आमचा बाप. आणि असं वादळ निर्माण केले. त्याला एअरपोर्टवर येताना बघून खोटं सांगत नाही, अक्षरशः जेव्हा त्याची एंट्री झाली होती तेव्हा बापाचं पुस्तक हातात बघून मी इथं रडत होते, घळघळ. मला असं आत्म्यातून वाटलं की हां, ही पावर आहे बापाची. लागलो तर आपण दोघं तिघं मिळून 4 जण रोडावर उभं राहिले आणि सांगायला लागले, अरे श्वास घेताय, झाडू काढलाय, तरी पण भांडाय उभा राहता. ठेवू का, एवढंच बोलते आज. जय भीम, जय भीम, जय भीम.